श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा 17वा आणि 18वा. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावांचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल ऐक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुसा व्यापार करीती. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमांपासी. फिर्याद होता अब्रुसी भट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांनी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अपुचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊने भेटोने वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी. जाऊ आता दर्शनांसी. वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गासी अनिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानन शिव नाम दिधले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतिततोय यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिव त्विमेव शिव त्विमेव शिव त्विदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून इथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन मन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता त्यांसी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनांसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवणी. अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेवरी. माथा ठेविला चरणांवरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसनिध्य येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी जोडी समर्थ तयांसी दिधली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे.
जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभमोह अनुमात्र चित्ती तू आन धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मनासी, सत्वरा आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती, द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न मिळे, आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे, मन चढे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू, भवसागर पैल दिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलविले, संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुता आकांता घेत उर पडवणी. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रू रे दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशुन, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ते कैसी, त्यागोनी या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटून, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकर्म म्हणावे. पाप उलट होत असे विनोविती जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे, परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत. संसारात मिथ्यत्व तिये लागी कळेना. अशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिसरा झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र, धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामीचरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कावाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित नाना दोष देऊन. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षड्विकार जिंकिले संसारात त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजने स्वामी भजने सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुणे कित्येक जण हसताती तयाचे. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाये नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले मायावश जे झाले, त्यांसी प्रपंच वेगळे गोड काही न लागेची. पुत्रवात्सल्य करून पाही शोक करीती काकूबाई, मुंबईत लवलाही सुतांजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वृक्षस्थळ घेती बडवूनी, आग टाकिले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्ममरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवनी, मान्य झालीसी त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या त्या गोष्टी तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली.
यासी पिचाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन आदी नवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. यासी पिचाच लागले तोर माझेने दूर न व्हायची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेळ लावले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते असत ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्यांप्रती उपदेशती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले. निज कार्या ते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढजन ते भक्ता देती दूषण. परितेने अंतकरण दुःखित नव्हे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविलेही स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदिली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुन या स्वभक्तासी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत. कीर्तने आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी. लोकोपवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधाररहित. सत्यासत्य जाणता समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातल्या कोण सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती खाती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येती. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचूनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उद्दकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधून ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होती. सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गती तचकरणी चरण शळिले नेत्राश्रूंनी. देहबान गेला विसरुनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती. त्यात होते ते दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन. द्वेष पूर्ण करिता ती काही उपाय करून फिरवूनी समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीत भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधोनी समर्थ सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून.
हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकीय आणि निजसुत समान लेखिते जे सत्य ते सर्वांशी अलिप्त. श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते आता खडाव काढोनी मग नाचावे त्वा भजनी. ऐसी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनी ऐसी परी खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखी दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख दे तसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमान जो नर त्यांचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्यांच्या मनी जात तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी रात्र दिवस चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करोनिया सुता त्या नावे या ठाया. कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सान्निध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस तसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेऊनी यावे त्वरित कोणी तरी जाओनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरुनी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परितो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्याचे दुःख झाले अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोसनी. मग काकूबाईंचे सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करती अकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेची नेला मग. पुत्रशोक करून दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्मांचे सार्थक परमपद पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदादी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत. सप्तोदशोध्याय गोडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांसी. अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी
यासी अमृतदृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाले यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोंगला येत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. हे मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर उत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्यासी पण मुंबईसी पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणायची सर्वता न रुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहूनी अक्कलकोटी पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सानिध्य आले टाळेकरी. तेव्हा दादा घेऊनी तंबुरी भजन करीती आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला या ते. दादा भजने रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूप लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती. वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था. आपण हे काय करता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटले आम्हासी तेची करू समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकास गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले. एकोण ऐसा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईंसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदरी पसरी. विनवितसे जानापरी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणे लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सोयवावे हे नवेची जाण बरवे. साळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. एकोणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसता ते आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगोद्धार कारणार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पण मस्तु.